वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती लिब्रा राशीच्या लोकांसाठी असणार आहे, म्हणजेच तुला राशीच्या लोकांसाठी असणार आहे। तर आज आपण या रीडिंगमध्ये बघणार आहोत यू वर्सेस देम फीलिंग्स। लव रीडिंग आहे। तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या फीलिंग्स काय आहेत आणि काय आउटकम्स असतील तुमच्या ह्या सिच्युएशनसाठी ते आपण ह्या रीडिंगमधून बघणार आहोत। आणि जे काय एंजल गायडन्स असेल ते तुम्हाला मी देईन। या व्हिडिओशी कनेक्ट होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही युनिवर्सकडे तुम्ही विचारा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत नक्की लक्ष देऊन ऐका। ही टाईमलेस रीडिंग आहे, सो जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला ही नक्कीच रेझोनेट करेल। सो इथे मी सगळ्यात आधी बघू शकते की तुमची जी एनर्जीज आहेत, तुमची एनर्जीज आता अशा आहेत की तुम्ही खूप कंट्रोल आहात। म्हणजे तुम्ही तुमच्या इमोशन्सच्या बाबतीत खूप कंट्रोल आहात, तुमच्या रिलेशनशिपला घेऊन तुम्ही खूप कंट्रोल आहात आणि तुमच्या लाईफमध्ये पण बाकी म्हणजे सगळ्या सिच्युएशनसाठी तुम्ही एकदम कंट्रोल आहात। म्हणजे असं नाही की कुठली इमोशन्स तुमच्यामध्ये खूप जास्त ओव्हरफ्लो होती आहे, तुमच्या एनर्जीज एकदम बॅलन्स्ड आहेत। तुम्हाला जसं माहिती असेल यिंग यांग एनर्जी असते, तसं तुमचं सेम एनर्जीज आहेत। मस्कुलाईन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जी एकदम बॅलन्स आहे तुमची आणि सेम तुम्ही रिलेशनशिपला पण तसंच कंट्रोल करून ठेवलेलं आहे। एकदम वेल बॅलन्स्ड आहे तुमच्या साईडूनसुद्धा आणि इवन तुम्ही समोरच्या व्यक्तीकडूनसुद्धा सेम गोष्ट ॲक्सेप्ट करता। तर मी इथे तुमच्या पार्टनरची एनर्जीज इथे बघू शकते की त्यांना ह्या रिलेशनशिपमधून खूप इमोशनल स्टॅबिलिटी भेटते। त्यांना एक होप आहे की ह्या रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊन आपल्याला सक्सेस भेटू शकतो, लाईफमध्ये सक्सेस भेटू शकतो, करिअरमध्ये भेटू शकतो, फायनान्समध्ये सक्सेस भेटू शकतो। जर तुमचा सपोर्ट त्यांना कायम राहिला, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं असतं की आपल्याला एक इमोशनल सपोर्टची गरज असते आपल्या ओव्हरऑल लाईफमध्ये आणि तो एक इमोशनल सपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो। सो इथं तो इमोशनल सपोर्ट मी बघू शकते तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही आहात आणि ते तुम्हाला खूप इमोशनल वेनी बघतात, तेवढंच ते तुमच्यावरती प्रेमसुद्धा करतात। आणि हो, ह्या रिलेशनशिपमध्ये मी बघू शकते की तुम्हाला नक्कीच डिवाइन सपोर्टसुद्धा आहे आणि तुम्हाला एंजलसुद्धा सपोर्ट करत आहेत, तेवढंच त्यांचं अनकंडिशनल लवसुद्धा आहे तुमच्यावरती। त्यानंतर मी इथे बघू शकते की जे पण ही रीडिंग बघत आहात तुम्ही लोक खूप सिच्युएशन्सला प्रॅक्टिकली हँडल करता। म्हणजे तुम्ही नेहमी स्वतःला कंट्रोल करता आणि तुम्ही तुमच्या इमोशन्सला जास्त इम्पॉर्टन्स देत नाही। म्हणजे की इमोशन्सच्या जेव्हा आपण इमोशनली विचार करतो एखाद्या गोष्टीचा, तर काही वेळेस आपण इमोशन्समध्ये येऊन चुकीचे डिसिजनसुद्धा लाईफमध्ये घेतो। सो तुम्ही ह्या बाबतीत खूप प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि मे बी विचार केलासुद्धा पाहिजे, कारण की लाईफमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत जर आपल्याला लाईफ घालवायची आहे किंवा आपण त्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी इमॅजिन करतो, आपली फ्युचर लाईफ इमॅजिन करतो, तर नक्कीच प्रॅक्टिकल राहून लाईफमध्ये विचार केला पाहिजे पुढच्या डिसिजन्स घेण्यासाठी। आणि इथे तुम्ही खूप प्रॅक्टिकल आहात हे मला दिसत आहे। सेम जर मी बघायला गेली तर तुमच्या पार्टनरची एनर्जी इथे अशी आहे की सगळा कंट्रोल तुमच्या पार्टनरकडे आहे तुमच्या रिलेशनशिपचा, पण हा कंट्रोल नॉट इन अ बॅड वे, इट्स इन अ गुड वे। ते ह्या रिलेशनशिपला रूलसुद्धा करतात। त्यांना चांगलं माहिती आहे की ह्या रिलेशनशिपसाठी कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठली गोष्ट वाईट आहे। आणि म्हणजे जर तुमच्या दोघांमध्ये आपण बघायला गेलं की थोडं म्हणजे असतं की आपण इक्वली एकमेकांवर कधी प्रेम नाही करू शकत, एकाचं कमी एकाचं जास्त प्रेम असू शकतं। सो इथं कंपॅरिझनमध्ये बघायला गेलं तर मला तुमच्या पार्टनर्सचं जे काय फीलिंग्ज आहेत तुमच्यासाठी त्या थोड्या जास्त वाटतात आणि इथे त्यांची जी केअर आहे, जे प्रेम ते तुमच्यावरती करतात ना, ते एक फादर फिगरसारखं आहे। म्हणजे जसं आपले फादर आपल्या डॉटर्सला ट्रीट करतात तसंच सेम इथे मला त्यांची एनर्जीज येते। आणि जर इथे फिमेल एनर्जी असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीवरती जसं एक आई एका मुलावरती प्रेम करते तसं तुम्ही त्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल। सो इथे ह्या एनर्जीज मला तुमच्या पार्टनरकडून दिसत आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे की अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये हील होणं बाकी आहे,
तुम्ही खूप साऱ्या गोष्टींमधून हील व्हायचं बाकी आहात आणि हील करण्यासाठी तुम्ही त्या गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला थोडा टाईम लागणार आहे. पण तुम्हाला ह्या गोष्टींमधून बाहेर आणणारा व्यक्ती म्हणजे तुमचा पार्टनरच आहे. आणि मला इथे एक गोष्ट दिसत आहे की तुमच्या पार्टनरला मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजतात. ऑलरेडी त्यांना माहिती आहेत, पण ते वाट बघतात की तुम्ही स्वतःहून कधी ओपनली या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलाल, त्यांना शेअर कराल. त्यांना तुम्हाला टाईम द्यायचा आहे, तुम्हाला तुमचा स्पेस द्यायचा आहे. अननेसेसरी तुमच्या लाईफमध्ये इतकं पण घुसायचं नाही की त्यांनी तुम्हाला इरिटेट झालं पाहिजे. म्हणून ते सगळ्या गोष्टी नोटीस तर करतात, पण नक्कीच ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून हील करतील आणि या सगळ्या ज्या पण गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात त्यामधून तुम्हाला नक्कीच बाहेर पडतील. पण ते एक राईट टाईमसाठी वेट करतात, बाहेर म्हणजे तुम्ही स्वतःहून कधी एक्सप्रेस व्हाल ह्यासाठी. सो ओव्हरऑल एनर्जी मला खूप छान वाटली तुमच्या रेटिंगमध्ये. तर तुमच्या लाईफमध्ये आधी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही खूप प्रॅक्टिकल झालेले आहात, पण काय हरकत नाही. तुमचा व्यक्ती जो आहे, पार्टनर जो आहे, तो तुमच्यावरती प्रेम करतो आणि तो वेळ आल्यावरती प्रॉपर डिसिजन्स घेईल आणि तुम्हीसुद्धा घ्याल. एक सर्टन टाईमनंतर तुम्ही हील झाल्यानंतर तुम्हीसुद्धा त्या व्यक्तीला तेवढंच इक्वली गिव्ह अँड टेक देऊ शकता. सो येणाऱ्या टाईममध्ये मी नक्कीच सांगू शकते की तुमच्यामध्ये पण समोरचा व्यक्ती आता जितका इन्व्हॉल्व आहे तेवढीच इन्व्हॉल्वमेंट तुमच्याकडून सुद्धा असू शकते. सो